नमस्कार. लेक्चर 14मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ऑप्शन्स आणि फ्युचर्स. ओके. ह्याआधी पण आपण ऑप्शन्स आणि फ्युचर्स याबद्दल थोडं डिस्कशन केलेलं होतं, पण आज हा डिटेलमध्ये टॉपिक घेण्याचं कारण एवढंच आहे की ऑप्शन्स आणि फ्युचर्स म्हटलं की थोडंसं हे कुठेतरी ट्रेंडिंग किंवा थोडंसं जास्त चाललेल्या गोष्टी सध्याच्या काळात ह्या आहेत. ओके. सध्या आपण बघतो की जो तो ऑप्शन्स ट्रेडिंगमध्येच यायला बघतो, कारण ऑप्शन बाईंग हे खूप स्वस्त असतं, खूप कमी पैसे लागतात. आणि ज्यांना थोडंसं नॉलेज येतं, ज्यांना कळतं की ऑप्शन बाईंगची रिस्क किती आहे किंवा ऑप्शन बाईंगमध्ये आपल्याला रिस्क फॅक्टर केवढा आहे, हे ज्यांना कळतं तेव्हा ते फ्युचर्समध्ये शिफ्ट होतात. ओके. सो ऑप्शन्स आणि फ्युचर हा टॉपिक घेण्याचं मेन कारण आहे की ऑप्शन्सचे नुसते फायदे न सांगता ह्यात मी ऑप्शन्सचे थोडेसे तोटे पण तुम्हाला सांगेन की ऑप्शनमध्ये प्रॉब्लेम काय होऊ शकतो, ऑप्शनमध्ये नुकसान तुमचं कशामुळे होऊ शकतं आणि कसं होऊ शकतं. सेकंडली, ऑप्शनच्या जागी जर तुम्ही फ्युचर्समध्ये ट्रेड करत असाल तर थोडंसं फ्युचरमध्ये तुम्हाला काय ॲडव्हान्टेजेस राहतात रादर दॅन ऑप्शन्स, ते आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. लेक्चर पहिला थोडंसं थिअरी एक्सप्लेन करीन, ती झाल्यानंतर आपण फायनली स्क्रीनवर जाऊन झिरोडा या ॲप्लिकेशनवर हे झिरोडा बाय काईट हे जे ॲप्लिकेशन आहे तिथे जाऊन मी हे ऑप्शन्स किंवा फ्युचर कसे सिलेक्ट करायचे, कसे चूज करायचे, निफ्टी 50चं किंवा बँक निफ्टीचं किंवा इतर कंपनीजचं पण हे मी प्रॅक्टिकली तुम्हाला त्यावर दाखवेनही. आणि त्या ॲप्लिकेशनवर जसं आपण सर्च करतो तसंच बाकी इतर जे अपस्टॉक्स म्हणा, एंजल ब्रोकिंग, जे काही ॲप्लिकेशन्स आहेत आपले इंडियन स्टॉक्स ट्रेडिंगसाठी, तिथे तुम्हाला हे सेम असं तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला ऑप्शन्स आणि फ्युचर्स दिसतात. ओके. सो डिरेक्टली आपण जाऊया ब्लॅकबोर्डवर. आता पहिले एक तर समजून घेऊया की ऑप्शन्स आणि फ्युचर्स. पहिल्या ह्याच्यातला मेन मुद्दा तुम्हाला सांगू शकतो एक की ऑप्शनची व्हॅलिडिटीचा खूप डिफरन्स आहे. ओके. ऑप्शनची एक सेकंड नीट दिसलं पाहिजे तुम्हाला. ऑप्शनची व्हॅलिडिटी असते 7 दिवस. ओके. आणि फ्युचर्सची व्हॅलिडिटी असते मंथली. ओके. मंथली बेसिसवर असते. आता 30 दिवस नाही म्हणू शकत आपण त्याला, कारण विषय असा आहे कुठच्या महिन्यांमध्ये कमी दिवसही असू शकतात. डिपेंड्स मार्केट कंडिशन्स काय आहेत, कारण मार्केट आपलं 7 दिवस चालू नसतं, 5च दिवस चालू असतं. ओके. पण मंथली व्हॅलिडिटी असते साधारण. एक आपण तेही बघूया, ते मी एक्सप्लेन करतो. ऑप्शन सुरू होतो फ्रायडेला सकाळी, नवीन ऑप्शन प्रत्येक आठवड्याच्या फ्रायडेला नवीन ऑप्शन चालू होतो आणि तो नेक्स्ट येणाऱ्या थर्सडेला एक्सपायर होतो. ओके. ऑप्शनचं सिम्पल समजून घ्यायचं. फ्रायडेला जेव्हा मार्केट उघडतं तेव्हा एक ऑप्शन सुरू होतो आणि जेव्हा थर्सडेला मार्केट बंद होतं तेव्हा तो ऑप्शन एक्सपायर होतो. ओके. ती असते ऑप्शनची व्हॅलिडिटी. आता सेम फ्युचरची व्हॅलिडिटी, हा फ्युचर मंथली बेसिसवर जेव्हा ऑगस्ट महिना सुरू होणार त्याच्या आधीच सुरू झालेला असतो. प्रिव्हियस कुठचा तरी एक थर्सडे फ्रायडे असतो जेव्हा आधीचा जो आपला एक फॉर एन एक्झाम्पल, आता फ्युचर जेव्हा तुमचा एक संपतो. ओके. एक फ्युचर समजा आता पकडूया, फ्युचर आपल्याला 3 असतात. ओके. एक असतो करंट मंथचा, हे थोडंसं मला इथे खोडावं लागेल कारण फ्युचरची माहिती खूप आहे. ओके. एक असतो करंट मंथचा, दुसरा असतो नेक्स्ट मंथचा आणि नंतर असतो त्याच्या नेक्स्ट मंथचा. ओके. म्हणजे आता सध्या आपण बघितलं तर ऑगस्टचा फ्युचर असणार, सप्टेंबरचा असणार आणि ऑक्टोबरचा असणार. आता ऑक्टोबरचा कधी सुरू झाला, ओके, हे नीट समजून घ्या. आता जेव्हा जुलैचा जो आपला फ्युचर होता, हा जुलैचा फ्युचर कधी संपणार, तर हा फ्युचर एव्हरी मंथ, प्रत्येक महिन्याच्या शेवटचा लास्ट जो थर्सडे असतो. ओके. प्रत्येक महिन्याचा लास्ट जो थर्सडे असतो, डेट काही येऊ शकते पण लास्ट वीकचा लास्ट थर्सडे जो असतो, गुरुवार जो असतो, त्या दिवशी हा फ्युचर एक्सपायर होतो. ओके. जेव्हा हा फ्युचर एक्सपायर होता, तर समजा जुलैच्या लास्ट गुरुवारी एक्सपायर जेव्हा झाला तेव्हा ऑक्टोबरचा आपल्याला ॲक्टिव्ह झाला, ऑक्टोबरचा तेव्हा सुरू झाला. लक्षात आलं. 3च तुम्हाला दिसणार आहेत. जेव्हा जुलै संपला, जुलैचा शेवटचा गुरुवार संपला तेव्हा तुमचा ऑगस्ट सुरू झाला, पुढचा महिना ऑगस्ट, सप्टेंबर आणि पुढचा ऑक्टोबरचा तुम्हाला सुरू झाला. ओके. आता ऑगस्टचा जेव्हा शेवटचा गुरुवार येईल, ऑगस्टचा ज्या दिवशी फ्युचर एक्सपायर होईल त्या दिवशी नोव्हेंबरचा फ्युचर चालू होणार. ओके. सो नेहमी हे 3 फ्युचर ऑप्शन्स तुम्हाला तुमच्या स्टॉक लिस्टमध्ये तुम्ही ॲड करून ठेवू शकता, वॉच लिस्टमध्ये. हे 3 फ्युचरवर तुम्ही ट्रेड करू शकता. ओके. तर ऑप्शन्स तुम्हाला
प्रत्येक आठवड्याचा जो गुरुवार असतो तिथे एक्सपायर होतो आणि फ्युचर तुम्हाला प्रत्येक महिन्याचा जो शेवटचा गुरुवार असतो तिथे एक्सपायरी असते त्याची. ओके, आता हे आपल्याला समजलेलं आहे. हे समजल्यानंतर आपण अजून एक आता गोष्ट बघूया. आता ऑप्शन्समध्ये आणि फ्युचर्समध्ये लोक मॅक्झिमम काय करतात. ओके, तर ऑप्शन्समध्ये आणि फ्युचरमध्ये मॅक्झिमम लोक बाईंगच करतात. ओके, दोन्हीकडे मॅक्झिमम बाईंगच करतात. कशासाठी बाईंग करतात? कारण बाईंग हे स्वस्त आहे, चीप आपण म्हणू शकतो, वर्ड दिला स्वस्त आहे. तुम्हाला साधारणतः एक 15,000 ते 20,000चं जर तुमचं कॅपिटल असेल तर तुम्ही बाईंग इझिली करू शकतात. म्हणून लोक ह्याच्यात बाईंगच करतात जास्त, सेलिंग का करत नाहीत. आता बाईंग एवढं स्वस्त असतं, बाईंगवर तुम्हाला प्रॉफिट रेशो पण आहे. ओके, प्रॉफिट रेशो चांगला असतो, नाही असं नाही. 15,000च्या इन्व्हेस्टमेंटला तुम्ही 15,000च्या इन्व्हेस्टमेंटवर 1,500, 2,000, 3,000 सेन्सिबली काढू शकता. ट्रेंडिंग मार्केट असेल तर 15चे 15ही होऊ शकतात, डबलही होतात. ओके, पण रिस्क इथे ही आहे की 15चे 0 पण होऊ शकतात, कारण तुम्ही इथे लेव्हरेज वापरतात. लेव्हरेज कसं वापरतात ते समजून घेऊया. त्याच्यासाठी आपल्याला पहिली सेलिंग कॉन्सेप्ट समजली पाहिजे. आता सेलिंगमध्ये कोण का नाही पडत? सेलिंगमध्ये शाश्वत किंवा आपण एक गॅरंटेड आपल्याला प्रॉफिट असतो, छोटा असतो, कमी असतो, पण गॅरंटेड असतो. का नाही पडत? कारण इथे लागतं लार्ज मार्जिन. म्हणजे जो एक लॉट घ्यायला, बाय करायला तुम्हाला ऑप्शनचा किंवा फ्युचरचा कदाचित 15,000 20,000 लागणार आहेत, तोच सेम लॉट ऑप्शनचा किंवा फ्युचरचा सेल करायला तुम्हाला मिनिमम 1,10,000 तरी लागणारच आहेत. ओके, मिनिमम तुम्हाला मी तर सांगेन 1,50,000 अकाउंटमध्ये तेव्हा हवे तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये, तर तुम्ही ऑप्शन सेलिंगमध्ये पडण्यात अर्थ आहे. ते पण एकच लॉट तुम्ही विकू शकता तेवढ्या मार्जिनमध्ये. ओके, जास्त लॉट्स नाही विकू शकत. सो त्याच्यामुळे काय होतं की जेव्हा आपल्याला इथे 1:2ने जरी आपण चाललो तर 1.5 लाखातनं आपल्याला, आपण बघा एक साधारणतः आपण पकडू शकतो की 1.5 लाख जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो ते कुठेतरी साधारण एक 2-2.5 हजारचा आपण स्टॉप लॉस घ्यायचा असतो आणि 4 ते 5 हजारचा आपण प्रॉफिट घ्यायचा असतो. म्हणजे 1:2 अगेन. ओके, 1:2नेच आपण फॉलो करतो. आता तिथे जेव्हा आपल्याला 2,500चा आपण लॉस म्हणतो तेव्हा आपल्याला एवढा फारसा डिफरन्स वाटत नाही, कारण 1.5 लाख कॅपिटल असतं, मोठं कॅपिटल असतं. पण हेच 2,500 जेव्हा तुम्ही 15,000 कॅपिटल घेऊन उतरता बाईंग करायला, तुम्हाला तेव्हा पण तेवढंच ठेवायचं असतो स्टॉप लॉस. पण तिथे जेव्हा 2,500 जातात तेव्हा फरक पडतो, कारण तुमची ही अमाऊंट छोटी व्हायला लागते. ही तुमची 12,500 होणार लगेच, परत 2.5 गेले 10,000 राहणार. सो कुठेतरी त्याच्यामुळे सायकोलॉजी हलते, मनात भीती येते की कॅपिटल बाबा आपलं जाईल का, कॅपिटल जातच चाललं आहे, कमी कमी होत चाललं आहे. त्यामुळे कुठेतरी ऑप्शन बाईंगमध्ये खूप प्रॉब्लेम होतो. सायकोलॉजिकली लोक खूप घाबरतात एका पॉईंटनंतर. त्याच्यात प्रॉफिट आहेत, पण प्रॉफिटबरोबर लॉस पण आहे. इट इज अन हायली रिस्की इन्स्ट्रुमेंट. ऑप्शन्स आणि फ्युचर्स हे खूप हायली रिस्की इन्स्ट्रुमेंट्स आहेत, कारण त्याचं लेव्हरेजिंग आहे. तुम्हाला तिथे ब्रोकर तुमचे पैसे भरतो. बाईंग स्वस्त काय आहे? बाईंग जर तुम्हाला 15,000 ते देत आहेत, म्हणजे राहिलेले जे काय लाखभर रुपये असतील हे तुमचा ब्रोकर भरतो आहे, म्हणून तुम्हाला ते लेव्हरेज पर डे बेसिसवरच मिळतं आहे. लक्षात आलं? तुमचा तिथे ब्रोकर पैसे भरतो आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी तुम्हाला समजून घेतल्या पाहिजेत की आपण बाबा जर इन केस, एक सेकंड ह्याचं, ओके, सो नाहीतर तिथे अकाउंट ब्लो होण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळे कुठेतरी ह्या गोष्टी जेव्हा नीट समजतील तेव्हाच ऑप्शन्स आणि फ्युचर्समध्ये पडा एक तर, नाहीतर पडू नका. आता चार्ट आपल्याला ऑप्शनसाठी काय असतो की चार्ट तुम्ही ज्या पण ब्रोकर्सकडे हे ऑप्शन आणि फ्युचरचे व्हॅल्यूज टाकून ऑप्शन आणि फ्युचर आपण सिलेक्ट करणार, तो चार्ट तुम्ही बघू शकता किंवा तुम्ही स्पॉट चार्टही बघू शकता. ओके, दोन्हींसाठी. आता चार्ट आणि स्पॉटचा हा चार्ट तुमचा ऑप्शन्स किंवा फ्युचर्सचा असणार, ज्यावर तुम्ही ऑप्शन आणि फ्युचरची तुम्ही व्हॅल्यू चेक करू शकतात. स्टॉप लॉस कितीला लावायचा, प्राईस कितीला घेतो आहे आपण आणि टार्गेट किती असेल. आणि जो त्याचा स्पॉट चार्ट असेल हा त्याचा स्टॉकचा किंवा इंडेक्सचा असणार. ओके, जो स्पॉट चार्ट आहे तो सेम चालणार, दिसायला ऑलमोस्ट सेम असणार, फक्त व्हॅल्यू समजण्यासाठी दोन्ही चार्ट्स तुम्हाला मॉनिटर करावे लागतात. ओके, आता अजून हे सोप्या भाषेत समजायचं तर समजा स्पॉट चार्ट निफ्टी 50चा तुम्ही बघताय. ओके, स्पॉट चार्ट म्हणजे बेस जो इंडेक्स आहे त्याचा निफ्टी 50चा बघताय. आता इथे तुम्हाला चार्ट बघायचा आहे ऑप्शनचा, तर तो असणार आहे असा साधारण दिसणार. निफ्टी 19,600, त्याची एक्सपायरीची तारीख असणार 10 ऑगस्ट मे, जी काय असेल ती, आणि तुमचं CE किंवा PE. ओके, असा तुम्हाला ऑप्शनचं नाव येणार. तर ह्याचा चार्ट बघायचा आणि स्पॉट चार्ट, दोन्ही तुम्हाला चार्ट मॉनिटर करावे लागतात. ही अजून एक कॉन्सेप्ट समजली. ह्यानंतर आपण ह्याच्या पुढचं समजून घेऊया की CE आणि PE म्हणजे काय. ओके,
जेव्हा मार्केट अपट्रेंडमध्ये जात असतं, अपट्रेंड असतं, तेव्हा आपल्याला कॉल बाय करायचा असतो. ओके, कॉल बाय करायचा असतो, त्याला आपण म्हणतो सी. सी जेव्हा तुम्ही घेता, जेव्हा मार्केट अपट्रेंडला जाणार, वर जाणार, तेव्हा त्या सीईची व्हॅल्यू वाढत जाणार. त्याच्यामुळे मार्केट जेव्हा वर जाणारं असतं तेव्हा आपल्याला ऑप्शन्समध्ये सीई घ्यायचा असतो. आणि पी सिमिलरली जेव्हा मार्केट खाली येत असतं तेव्हा आपल्याला पुट बाय करायचा असतो. ओके, हे बाईंगचंच आपण बघतोय. सेलिंगचं मार्जिन खूप असल्यामुळे मी ऑलरेडी सांगितलं, प्रोसेस सेम, फक्त मार्जिन खूप आहे. तर आपण तिथे पुट बाय करतो. जेव्हा मार्केट खाली येणार त्या पुटची व्हॅल्यू वाढणार. ओके, आता जेव्हा सेलिंग तुम्हाला जर इनकेस करायचं असेल, एक माहिती म्हणून आपलं हे सांगून ठेवतो, ज्यांच्याकडे कॅपिटल मोठं असेल, करायचं असेल ते करू शकतील, की जर समजा तुम्हाला मार्केट वर चाललं आहे, ओके, नीट कॉन्सेप्ट ही समजून घ्या, थोडंसं कन्फ्यूज होऊ शकतात. सी म्हणजे कॉल मार्केटवर जाताना, आणि पी म्हणजे पुट मार्केट खाली जाताना, बाईंग करताना. आता जेव्हा आपल्याला सेलिंग करायचं असतं तेव्हा आपल्याला उलटं करायचं आहे. ओके, तेव्हा आपल्याला उलटं करायचं आहे. उदाहरण म्हणून सेलिंगमध्ये काय होतं, सेलिंगमध्ये आपल्याला प्रीमियम जेवढा कमी होत जाणार, उदाहरण 100ला आपण घेतला आणि तो 80 झाला तर आपल्याला प्रॉफिट होणार. तो 100चा 120 झाला तर आपल्याला 20 रुपये लॉस होणार. वर नाही गेला पाहिजे, प्रीमियम कमी झाले पाहिजेत, व्हॅल्यू कमी झाली पाहिजे, त्याला आपण म्हणतो सेलिंग. ओके, स्टॉक्समध्ये पण सेम आहे, तसंच ऑप्शन्समध्येही सेम आहे. तर जेव्हा आता तुम्ही मार्केट वर जाणार आहे तेव्हा जर तुम्ही समजा सी सेल केलात तर सीची व्हॅल्यू मार्केट वर जाताना वरच जाणार आहे, राईट. मार्केट वर जाताना सीची व्हॅल्यू वर जाणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सी सेल करून उपयोग नाही. जेव्हा मार्केट वर जाणार आहे त्या पीईची व्हॅल्यू कमी होणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सेलिंग जर करायचं असेल तर मार्केट जेव्हा अपट्रेंडला जातं तेव्हा तुम्हाला पीई सेल करायचं आहे. ओके, आणि मार्केट जेव्हा डाऊन ट्रेंडला येत असतं तेव्हा तुम्हाला सीई सेल करायचं आहे. ओके, उलट्या कॉन्सेप्ट आहेत. मार्केट ज्या दिशेने जाणार त्याच्या उलट्या बाजूचा आपल्याला ऑप्शन सेल करायचा असतो. ओके, कारण त्याची व्हॅल्यू कमी झाली पाहिजे, व्हॅल्यू वाढली तर आपला लॉस होणार. हे एक थोडंसं कन्फ्युजिंग आहे. सेलिंग जर करायचं असेल तर तुम्ही हे परत एकदा समजू शकता, नाहीच कळलं तर मला विचारू शकता, मी तुम्हाला एक्सप्लेन करीन. ओके, आता बाईंग आणि सेलिंगमध्ये एवढा फरक काय आहे. बाईंगमध्ये आपण बघितलं की एवढं कमी मार्जिन, काय आपल्याला छोटंसं मार्जिन लागतं, छोटी अमाऊंट लागते. सेलिंगमध्ये वेळेस 1 लाख 1.5 लाख मी म्हणतो, हे कशासाठी. तर काय असतं की एकतर तुम्ही जेव्हा बाईंग करता तेव्हा तुम्हाला ॲडव्हान्टेजेस कमी असतात. ओके, ॲडव्हान्टेजेस तुम्हाला एक असतात आणि बाईंगवाल्या लोकांसाठी, आणि तेच तुम्हाला सेलिंगवाल्या लोकांसाठी ॲडव्हान्टेजेस 2 असतात. ओके, ह्या एका गोष्टीमुळेच त्याची प्राईस तेवढी जास्त आहे. आता ॲडव्हान्टेजेस म्हणजे काय, तर फॉर एन एक्झाम्पल, जर समजा तुम्ही ऑप्शन किंवा फ्युचर सीई बाय केला आहे, ओके, आणि मार्केट अपट्रेंडमध्ये असेल तरच तुम्ही पैसे कमवणार. जर मार्केट अपट्रेंडमध्येच आहे, ट्रेंडिंग आहे, तरच तुम्ही पैसे कमवणार. जर समजा सीई घेतला आणि मार्केट तुमचं समजा साईडवेज सुरू राहिलं, मे बी तो अख्खा दिवस, तर तुम्ही लॉस बुक करणार. मार्केट उलट्या दिशेने जायची गरज नाही आहे, डाऊन ट्रेंड गेला तर शुअर शॉट करणार लगेच. पण साईडवेज जरी राहिलं, जेवढा जास्त वेळ ते साईडवेज राहणार तेवढ्या तुमच्या ऑप्शनची व्हॅल्यू कमी होणार. ओके, तेवढ्या तुमच्या ऑप्शनची व्हॅल्यू कमी होत राहणार. तुम्ही जरी 100ला सेम प्राईजला घेतलेला असला आणि साईडवेज राहिलं तरी या 100ची 80 70 व्हॅल्यू कमीच होत जाणार. त्यामुळे ऑप्शन बाईंग करताना तुमच्याकडे एकच ॲडव्हान्टेज असतो की तुम्हाला मार्केट ट्रेंडिंग असतानाच ऑप्शन बाय केला पाहिजे, तरच तुम्ही पैसे कमवणार. जर समजा मार्केट डाऊन ट्रेंड तर 100% लॉस, पण साईडवेज असलं तरी तुमचा लॉसच होणार. ओके, त्यामुळे 2 डिसॲडव्हान्टेजेस असतात ऑप्शन बाईंग करणाऱ्यांना, की त्यांना साईडवेज आणि डाऊन ट्रेंड नकोच आहे, त्यांना अपट्रेंडच हवा. डाऊन ट्रेंड जर पीई समजा बाय करत असतील तर त्यांना डाऊन ट्रेंडच हवा. समजा साईडवेज किंवा अपट्रेंड जरी झाला तरी त्यांचे पैसे जाणार. ओके, तर त्याच्यामुळे ॲडव्हान्टेज एक आणि आपल्याला समोर डिसॲडव्हान्टेजेस 2 असल्यामुळे कुठेतरी बाईंगवाल्यांची रिस्क वाढते. साधारणतः एक ऑप्शन बायर जर 10 ट्रेड्स घेईल तर त्या 10 ट्रेड्सपैकी 7 ट्रेड्स तो जिंकतो. ओके, आणि सॉरी उलटं सांगितलं मी, जर ऑप्शन बाईंग करणारा बायर असेल तर 10 ट्रेड्स जर त्या बायरने घेतले तर तो 7 ट्रेड्स हरतो. ओके, आणि फक्त 3 ट्रेड्स जिंकतो. ओके, हे माझे आकडे नाही आहेत, हे बऱ्याच साऱ्या ब्रोकरचे ॲप्स असतात, त्यांचा रिपोर्ट येतो, इयर टू इयर रिपोर्ट येतो. त्या इयर टू इयर रिपोर्टमध्ये हे बघितलेलं गेलेलं आहे की ऑप्शन बायर 7 वेळा हरतो. आता 3 वेळाच तो जिंकतो तेव्हा त्याचा रिस्क रिवॉर्ड त्याला तेवढा मोठा ठेवावा लागतो की त्याला 1:2 पेक्षा काहीतरी अचीव केलं पाहिजे तरच तो ह्याच्यात
प्रॉफिटेबल राहू शकतो, नाहीतर तुम्ही रेव्हेन्यू उलाढाल करत राहणार पण प्रॉफिटेबल नाही होणार. ओके, वेअरएज आता मगाशी आपण बघितलं की सेलरकडे 2 ॲडव्हान्टेजेस असतात. ते काय असतात आपण बघूया. सेलरला साईडवेज मार्केट असेल तर व्हॅल्यू कमी होणार आहे तुमच्या ऑप्शन प्रीमियमची, त्याला चालतं. सेलरला ट्रेंडिंग मार्केट असणार आहे, त्याच्या ऑपोजिटचा ऑप्शन त्याने सेल केलेला आहे, तेही त्याला चालतं. सो सेलरकडे 2 ॲडव्हान्टेजेस असतात. सेलरला एकच भीती असते की समजा त्याने सीई सेल केला आहे. ओके, समजा त्याने सीई सेल केला आहे, डाऊन ट्रेंड चालू आहे, सीई सेल केला आहे कारण सीईची व्हॅल्यू कमी होणार आहे आणि चुकून तिथनं मार्केट रिव्हर्स अपट्रेंडला सुरू झालं. ओके, रिव्हर्स अपट्रेंड सुरू झालं तरच फक्त सेलर पैसे कमवू शकतो. जर समजा डाऊन ट्रेंड होता आणि नंतर साईडवेज जरी सुरू राहिलं थोडा टाईम, 1 दिवस 2 दिवस, तरी सेलरला प्रॉब्लेम नाही कारण सेलर त्याच्यात पैसे कमवूनच जाणार आहे. ओके, थोडा प्रॉफिट करेल पण प्रॉफिट करणार, लॉस नाही करणार. ओके, प्लस सेलरचा मेन ॲडव्हान्टेज दुसरं हे आहे की सेलरला जर समजा एका सेलर ऑप्शन किंवा फ्युचर सेलरने 10 ट्रेड्स घेतले तर सेलर 7 वेळा जिंकतो आणि फक्त 3 वेळा हरतो. त्याच्यामुळे रिस्क रिवॉर्ड 1:2 जरी ठेवून चालला तरी ह्यांना खूप चांगला प्रॉफिट होतो. 1:1.5 जरी ठेवला तरी पण तुम्ही प्रॉफिटेबल होऊ शकता लॉंग पुढचे 10, 20, 30 ट्रेड्सचं जर कॅल्क्युलेशन्स केलात तर सेलिंगमध्ये. ओके, त्यामुळे कुठेतरी सेलिंग फेवरेबल आहे. लोकांना सजेस्ट तर मी नेहमी करतो, बरेच लोक सांगतात ऑप्शन सेलिंग करा. ऑप्शन सेलिंगच एक कुठेतरी शाश्वत आहे. ऑप्शन बाईंग हे खरं तर एक हेजिंग टूल आहे आणि ऑप्शन बाईंग एका वेगळ्या कारणासाठी लॉन्च केलं होतं, पण त्याला आता आपण स्पेक्युलेट करून थोडंसं गॅमलिंग असल्यासारखं लोक यूज करतात क्विक मनी करायला. पण त्याचं नॉलेज असेल तरच करा, नॉलेज नसेल तर तुम्ही नॉलेज घ्या आणि मग ह्याच्यात पडा कारण खूप रिस्की इन्स्ट्रुमेंट्स आहे ते. ओके, आता हे सांगितल्यानंतर तुम्ही म्हणाल की ऑप्शन आणि फ्युचरमध्ये फरक काय? सिम्पल आहे. जर तुम्ही इंट्राडे करताय आणि तुम्हाला दिसतं आहे की खूप हाय रिस्की वाटतं आहे. ओके, हाय रिस्की का वाटतं आहे? कारण मार्केट कुठेतरी तुम्हाला गेज करता येत नाही आहे की आज बाबा साईडवेज चालणार असं वाटलं नव्हतं, अप ट्रेंड होता म्हणून मी घेतलं पण मार्केट साईडवेज राहिलं, माझा लॉस झाला. बरोबर, तर त्याच्यामुळे तुम्ही काय करा, इंट्राडे करण्यापेक्षा ह्यात तुम्ही स्विंग ट्रेडिंग करू शकता. ओके, स्विंग ट्रेडिंग जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला कुठेतरी ह्या 7 दिवसांचा उपयोग तेवढा होणार नाही, म्हणजे तुम्हाला ऑप्शन्सचा तेवढा उपयोग होणार नाही कारण ऑप्शन्स फ्रायडेला चालू होणार, नेक्स्ट थर्सडेला एक्सपायर होणार. स्विंग ट्रेड तुमचा तेव्हाच संपेल असं नाही, कदाचित 10-12 दिवसही लागू शकतात. ओके, स्विंग ट्रेडिंगमध्ये फ्यू डेज टू फ्यू वीक्स लागू शकतात आपला प्रॉफिट बुकिंगसाठी. मग स्विंग ट्रेडिंग जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही फ्युचर्समध्ये गेलेलं बरं. ओके, जर समजा स्विंग ट्रेडिंग तुम्हाला करायचं आहे तर फ्युचरमध्ये तुम्ही ट्रेड केलेलं चांगलं कारण फ्युचरची व्हॅलिडिटी मंथली बेसिसवर असते. ओके, समजा तुम्ही करंट मंथ समजा आता आहे ऑगस्टचं जरी फ्युचर घेतलात, ओके, तरी तुम्हाला ऑगस्टचे साधारण 25-26 दिवस मिळतात. शेवटच्या गुरुवारपर्यंत तुम्हाला टाईम मिळतो. त्याच्यामुळे लास्ट थर्सडेपर्यंत तुम्ही स्विंग ट्रेडमध्ये तुमच्या राहू शकतात. प्रॉफिट होत असेल तर तुम्ही तो कॅरी करू शकतात. रॅली पूर्ण मार्केटचा ट्रेंड संपेपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये राहून मॅक्झिमम प्रॉफिट्स काढू शकतात. ओके, आता आपण ऑप्शन आणि फ्युचरचं थिअरिटिकल एक्झाम्पल तर बघितलं. आता प्रॅक्टिकली स्क्रीनवर जाऊन आपण बघूया की स्पॉट चार्ट आणि जे मी म्हणालो ऑप्शनचा किंवा फ्युचरचा चार्ट हे कसे शोधायचे, कसे बघायचे, थोडंसं त्याचं आपण ॲनालिसिस शिकूया. ओके, सो जाऊया आता डिरेक्टली चार्ट्सवर. तर आता आपण स्क्रीनवर आलेलो आहे. आता स्क्रीनवर आपण पहिलं तर निफ्टी 50चा आपण इंडेक्स बघतोय. ओके, निफ्टी 50चा इंडेक्स यासाठी कारण पहिलं आपण निफ्टी 50चं ऑप्शन्स आणि फ्युचरचा एक्झाम्पल बघूया आणि त्यानंतर एखादा स्टॉकचं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगेन. ओके, आता निफ्टी 50मध्ये जर तुम्ही बघताय की निफ्टी 50मध्ये समजा आता बुधवारचा हा दिवस होता, इथे मार्केटने कुठेतरी डाऊन ट्रेंड दिलेला आहे. ओके, समजा तुम्ही प्राईस ॲक्शन थिअरी फॉलो करून तुमचं सपोर्ट रेजिस्टन्स जर असे ड्रॉ करून ठेवलं असता इन केस, तर तुम्हाला इथे ही एंट्री मिळाली असती. ओके, इथे तुम्हाला ही एंट्री मिळाली असती, इथे एंट्री परफेक्ट विथ वॉल्यूम्स ब्रेकआउट झालेला. हे वॉल्यूम्स दिसत आहेत आपल्या मुव्हिंग ॲव्हरेजला टच करत आहेत आणि त्यानंतर हे वॉल्यूम बरोबरच वॉल्यूम वाढत गेलेत आणि चांगले वॉल्यूम्स होते, त्यामुळे कुठेतरी इथे स्ट्रॉंग ट्रेड होता. ओके, हा सपोर्ट ब्रेक करून तुम्ही इथे घेऊ शकलं असतं. तर आता ह्याचं ऑप्शन आणि ह्याचं कसं काय व्हॅल्यू चेक करायची, तर ओके, आता आपण काय चेक करायचं की आपला जो सपोर्ट आहे तो सपोर्टची लेवल चेक करायची 19,565. ओके, आता जे ऑप्शनची व्हॅल्यू असते ही हंड्रेड्समध्ये असते, म्हणजे 19,500, 19,550 किंवा 19,600 अशी व्हॅल्यू असते. ओके, आपल्याला आता
जर आपल्याला सेलिंग करायचं आहे तर जी काय व्हॅल्यू आहे त्याच्या जवळपासचा 100 बघायचा खालचा आणि बाईंग करायचं असेल तर जवळपासचा 100 बघायचा वरचा. जर इथे बाईंग करायचं असतं तर आपण 19,600 बघितलं असतं. आता आपल्याला सेलिंग करायचं आहे त्यामुळे आपण 19,500 बघूया. तर ते सर्च करण्यासाठी सिम्पल आपल्याला झिरोडा हे ॲप्लिकेशन आहे, इथे सर्च करायचं आहे निफ्टी 19,500 10 ऑगस्ट. आत्ता ह्या आठवड्यात जर मी ट्रेड करत असलो असतो तर 10 ऑगस्टचा आपल्याला एक सेकंड परत सर्च कर. 10 ऑगस्टचा आपल्याला करायचं आहे. जर समजा गुरुवार जवळ आला आहे, जर मंगळवार बुधवार वगैरे असेल तर तेव्हा नेक्स्ट वीकचा तुम्ही ऑप्शन घ्या, करंट वीकचा घ्यायचा नाही. ओके, नेक्स्ट वीकचा घ्यायचा. त्याची व्हॅल्यू थोडी जास्त असेल पण ती चांगली, कारण एक्सपायरीच्या वेळेला व्हॅल्यूज कमी होतात. ओके, आता ह्याच्यात आपल्याला सेल करायचं आहे त्यामुळे आपण निफ्टी 10 ऑगस्ट 19,500चा पी आपण ॲड करणार, कारण आपल्याला पी बाय करायचा आहे. ओके, त्याची आता आपण तो चार्ट ओपन करूया पीचा. आता आपण इकडे स्पॉट चार्टवर निफ्टीच्या आलो तर आपल्याला तिथे दिसतंय की आपल्याला इथे एंट्री करायची होती. हा ब्रेकआउट कॅन्डल ही होती. ओके, 11:15च्या ज्या कॅन्डलचा जो लो आहे, ओके 19,538, तिथे आपल्याला आपली एंट्री एक्झिक्यूट करायची होती. तर ही प्राईस ऑप्शनमध्ये तुमच्या कशी काढणार, ह्या कॅन्डलचा टाईम बघायचा 2 ऑगस्ट 11:15ची कॅन्डल बुधवार. सेम ह्या चार्टवर जायचं 2 ऑगस्ट, हा 2 ऑगस्ट सुरू आहे, 2 ऑगस्ट 11:15ची कॅन्डल. ओके, ह्याचा हाय आहे. आता पीची व्हॅल्यू वर जाणार आहे कारण मार्केट खाली गेले, त्याच्यामुळे इथे मार्केट वर का जातं आहे ह्याच्यात गोंधळू नका. मार्केट तिकडे खाली जाते आहे त्यामुळे पीची व्हॅल्यू वाढणार आहे, त्यामुळे पीचं तुम्हाला प्रीमियम वाढलेलं दिसतं. ओके, आता जेव्हा ब्रेकआउट झाला आपल्याला इथे 11:15च्या कॅन्डलचा तिथे जो लो होता तो इथे आपला हाय झाला. ओके, तो हाय आपल्याला बघायचा आहे, त्या प्राईजला आपल्याला आपलं बाईंग लावून ठेवायचं आहे. म्हणजे इथे राईट साईडला प्राईस दिसते 98.33. ओके, सो 98.33ला तुम्ही हा पी बाय केला 1 लॉट समजा. ओके, 1 लॉट बाय करायला किती खर्च येतो, 98.33ला आपण बघूया. इथे समजा बाय केला, प्राईस होती 98.33, तर खाली तुम्हाला दिसतंय 3,642 रुपये फक्त तुम्हाला लागले असते. प्लस 50 पैसे आणि प्लस हे 25.77 टॅक्सेस तुम्हाला लागले असते. जवळपास 3,700 रुपये तुम्हाला लागले असते हा 1 लॉट बाय करण्यासाठी. ओके, आता आपण ह्याच्यात बघूया की 1:2च्या हिशोबाने आपल्याला ह्याच्यात किती प्रॉफिट झालं असतं किंवा बाईंग आपल्याला आज काय दिलं असतं. ओके, पण मार्केट ट्रेंडिंग होतं तेव्हा त्याचा उपयोग होणार आहे. मार्केट साईडवेज नको, इथे उपयोग झाला असता. पण मार्केट हे जर असं असेल साईडवेज, ओके, किंवा असं साईडवेज असेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. मार्केट थोडंसं ट्रेंडिंग हवं. ओके, आता इथे आपण जर पोझिशन लावली, आपला जो काय लो होता तिथे झोनच्या वरची कॅन्डल जी आहे तिथे आपला स्टॉप लॉस आणि 1:2 आपण टार्गेट आपलं म्हणूया. ओके, 1:2. तर 1:2 आपल्याला काय दिसतं आहे की आपल्याला स्टॉप लॉस आधी बघूया आपण. स्टॉप लॉस आपल्याला जी 11:15ची कॅन्डल होती त्याचा इथला हाय, म्हणजे ह्या चार्टवर 11:15ची जी कॅन्डल आहे तिचा आपल्याला लो बघायचा आहे, 10:45च्या कॅन्डलचा लो. ओके, ह्या कॅन्डलचा लो आहे 10:45चा 76.32. हा झाला तुमचा स्टॉप लॉस. ओके, हा झाला तुमचा स्टॉप लॉस. म्हणजे जर समजा आपण कॅल्क्युलेट केलं, एक सेकंड आपण कॅल्क्युलेटही करून बघूया की आपण 98.33ला बाय केलं होतं, मायनस आपलं स्टॉप लॉस आहे 76.32, म्हणजे 22 रुपये आपल्याला एका क्वांटिटी मागे, म्हणजे 50चा आपला लॉट आहे. 1100 रुपयाचा आपल्याला ओव्हरऑल लॉस झाला असता जर आपला SL हिट झाला असता तर. ओके, सिमिलरली आपला SL तर इथे हिट झालेला नाही आहे, आपलं इथे टार्गेट हिट झालेलं आहे. तर टार्गेट आपल्याला बघण्यासाठी ही जी कॅन्डल आहे 1:30 ह्याचा इथला लो म्हणजे तिथला आपल्याला हाय चेक करायचा आहे. ओके, 1:30 कॅन्डलचा हाय आपल्याला चेक करायचा आहे. तो आहे 142.37 रुपये, 142.37 रुपये. आता आपण त्याचा पण एक हे काढून घेऊया, कॅल्क्युलेट करून घेऊया की प्रॉफिट झालं असतं तर आपण आपली जी 3,700ची इन्व्हेस्टमेंट होती त्याच्यावर आपण किती पैसे कमवले होते. ओके, सो 142.37 मायनस आपलं बाईंग प्राईस 98.33, एका लॉट मागे 44 रुपीज कमवले असते. 50चा आपलं क्वांटिटी 2200 रुपयाचा आपण प्रॉफिट केला असता. ओके, आता ह्याच्यात तुम्ही बघताय की 2200चा प्रॉफिट, आपली इन्व्हेस्टमेंट होती फक्त 3,700. जर कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला 59.51% आपल्याला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळालेलं आहे एका ट्रेडमध्ये.
एका ट्रेडमध्ये 60% तुमची इन्व्हेस्टमेंट वाढली आहे. ओके, हे बघायला बरं वाटतं, पण लॉस झाला असता तर 1100 रुपयाने तुमची इन्व्हेस्टमेंट कमी झाली असती, हे पण लक्षात घ्या. त्यामुळे कुठेतरी तुमचं इथे इनिशियल कॅपिटल तुम्हाला वेगळं ठेवून तुम्हाला लॉस किती बेअर करू शकतं ती अमाऊंट वेगळी ठेवावी लागेल, तसं तुमचं टोटल कॅपिटल बनवावं लागणार. ओके, सिमिलरली आता आपण जर फ्युचर्समध्ये बघितलं, ओके, तर इथे तुम्हाला ॲड केलेला ऑलरेडी आहे, परत एकदा दाखवतो. निफ्टी FUT जर तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला निफ्टीचे 3 फ्युचर्स येणार, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. ओके, ज्यावेळी ऑगस्टचा शेवटचा गुरुवार येईल, हा ऑगस्ट इथे दिसायचा बंद होणार, तेव्हा तुम्हाला इथे नोव्हेंबरचा दिसायला सुरू होणार. हे 3च दिसतात आणि ह्यांची एक्सपायरी शेवटचा गुरुवार, प्रत्येक महिन्याचा शेवटचा गुरुवार असतो. ओके, आता निफ्टी हा आपण ऑलरेडी ॲड केलेला आहे ऑगस्टचा. तर आपण बघूया, जर समजा आता ह्याच दिवशी जेव्हा हा ब्रेकआउट झालेला आहे 2 तारखेला, त्याच दिवशी आपण जर समजा फ्युचर्समध्ये आपल्याला काय करता आलं असतं. ओके, फ्युचर आपण बाय करू शकलो नसतो, कारण फ्युचर बाय केला असता तर फ्युचरची व्हॅल्यू फ्युचर स्पॉटच्या चार्टसारखाच चालणार. ओके, हा चार्ट जसा दिसतोय सेम तसा हा चार्ट तुम्हाला दिसणार. फ्युचर जर तुम्हाला इथे सेलच करावा लागला असता, इथे तुम्ही बाय नाही करू शकत. तर फ्युचर ज्यावेळी मार्केट अप ट्रेंडमध्ये असेल तेव्हा तुम्ही बाय करू शकता. आता मागे आपण अजून एक प्राईस ॲक्शनचा एक्झाम्पल बघूया. ह्या दिवशीचं इथे आपला हा रेजिस्टन्स होता, इथे आपला हा खाली सपोर्ट होता, इथे मार्केटने कुठेतरी आपल्याला ब्रेकआउट दिलेलं. ओके, आता इथे वॉल्यूम्स तेवढे नाही आहेत, पण हे एक्झाम्पलसाठी आपल्याला चांगलं आहे. वॉल्यूम्स जेव्हा या लाईनला टच करत असतील किंवा मोठे असतील तेव्हाच तुम्ही अशा ट्रेड्समध्ये घुसा. ओके, आता इथे आपल्याला दिसतं 20 जुलै 11:45 हा ब्रेकआउट आहे. ह्या कॅन्डलचा हाय आपल्याला बघायचा आहे. ओके, तर आपण इथे चेक करूया. आता इथे फ्युचर पहिला हे बघून घ्या की फ्युचर निफ्टी ऑगस्ट फ्युचर जो आहे हा बाय आपण जर केला तर इथे तुम्हाला मार्जिन एवढंच लागणार आहे. ओके, मार्जिन सेलिंगला जसं लागतं तसं तुम्हाला इथे मार्जिन लागणारच यायचं. ओके, ऑप्शन बाईंगमध्ये तुम्हाला तो एक सूट आहे. फ्युचरमध्ये तुम्ही बाय करा, सेल करा, कारण त्याची व्हॅल्यू जास्त असते, त्यामुळे तुम्हाला तेवढं बेअर करावं लागणारच आहे, नो डाऊट ॲट इट. ओके, आता ह्याच्यात जर तुम्ही दुसरा अजून एक पर्याय असतो तुमच्याकडे की निफ्टी ऑगस्ट 19,600 हे जे वर मी ठेवलेलं आहे तो पण तुम्ही चार्ट बघा. ओके, तर तुम्ही फ्युचरमध्ये CEP पण करू शकतात. फक्त काय आहे, निफ्टी जी काय व्हॅल्यू असेल तुमची 19,500 आपली होती, आपल्याला ह्याचा P हवं आहे, नुसतं P टाकायचं. जी असं नुसतं डेट जिथे नसेल तो तुमचा फ्युचर झाला, जिथे डेट असणार ते तुमचे ऑप्शन्स झाले. ओके, तर हा कुठेतरी तुम्ही हा बाय करू शकता, हा तुमच्या बजेटमध्ये बसणार, कारण आपण इथे PE बाय करणार आहोत, आपल्याला सेल करायची गरज नाही. जिथे जिथे सेलिंग करणार तिथे तिथे हाय मार्जिन. आता हा जर तुम्ही 19,500चा जर हा फ्युचर तुम्ही बाय केलात तर ह्याची व्हॅल्यू जेवढी काही व्हॅल्यू असेल तेवढीच असणार. ओके, तर तुम्हाला एक साधारण 10,000च्या आत ह्या गोष्टी पडतात. त्यामुळे निफ्टी 50चं तुम्ही आता बघाल की निफ्टी 50चा कसा फ्युचर आणि कसं ऑप्शन्स ॲड करायचे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. हे जे मंथली दिसत आहेत हे तुम्हाला फ्युचर्स झाले. जर तुम्हाला फ्युचर्समध्ये बाईंग करायचं असेल तर ती जी काय व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू टाका आणि त्याचं फ्युचर घ्या. जिथे तारीख नसते ते फ्युचर्स, तारीख असतील ते सगळे ऑप्शन्स. ओके, हे आपण एक एक्झाम्पल बघितलं. ऑप्शनचा मी तुम्हाला प्रॉफिटही कॅल्क्युलेट करून दाखवला कसा काढायचा. आता आपण सेम बघूया एक, जे की जर आपण कुठची तरी कंपनी, फॉर एन एक्झाम्पल ITC कंपनी आहे, ITCचा मी इथे चार्ट ॲड करतो. आता ITCचा मी चार्ट माझ्या वॉचलिस्टमध्ये ॲड केल्यानंतर मला समजा ITCमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, ITCचे ऑप्शन्स, इथे ITC बाय करायला गेलो तर हे ITCची जी ॲक्च्युअल प्राईस आहे ती दाखवते मला 454. ओके, ही तुमची ॲक्च्युअल प्राईस चालू आहे ITCची. मी चार्ट इथे ओपन करतो. ओके, मला जर ITCचं ऑप्शन्स घ्यायचं असेल किंवा फ्युचर घ्यायचं असेल तर मला काय करावं लागेल, त्यासाठी आपल्याला ITCची जी व्हॅल्यू आहे त्या आसपासची अमाऊंट बघायची. 450 बघूया आपण किंवा 455च बघूया. एक सेकंड, ITC, नुसता ITC टाकलात की तुम्हाला हे जे ITC ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे तुमचे फ्युचर आले. हा आपण ॲड करूया. आता खाली जे हे येणार आहेत ते तुमचे ऑप्शन्स झाले. आता ह्याचे ऑप्शन्स आपण बघूया. ITC 455 CE 455 PE. ओके, आता ह्यांचं एक्सपायरी तुम्हाला मंथलीच असणार आहेत. हे फ्युचरसारखंच काम करणार आहेत. ओके, ह्यांची डेट मंथली वाईजच असते, फक्त तुम्हाला स्पॉट प्राईजवरून काढता येते. आता इथे जर तुम्ही बघाल फ्युचर जर तुम्हाला बाय करायचं आहे, अगेन 1,29,000 फ्युचर तुम्हाला सेल करायचं आहे, अगेन 1,29,000 सेम.
फक्त इथे लक्षात घेण्यासारखा पॉईंट आहे, क्वांटिटी तुम्हाला 1600 ह्यांची मिनिमम असणार. तुम्ही इथे 1600ची 1700 नाही वाढवलं तर डायरेक्ट डबल 2 लॉट झाले. ओके, लॉट सायझिंगमध्ये तुम्हाला ह्याचं कॅल्क्युलेशन होतं. सिमिलरली आता ITC ऑगस्ट 455C आपण जर बाय करायला गेलो, हा तुम्हाला स्वस्त पडणार. ओके, जर तुमचा बजेट कमी आहे तर तुम्हाला पण क्वांटिटी तुम्हाला अगेन इथे तेवढीच आहे, फक्त ह्याची स्पॉट प्राईस कमी असल्यामुळे तुम्हाला हे स्वस्त पडतं. ओके, अगेन हे थोडंसं रिस्की आहे. परत एकदा सांगतो, CEP जिथे दिसणार ते ऑप्शन्सच आहेत आणि ते थोडेसे रिस्की असू शकतात. पण वन्स अगेन तुम्हाला जर एक्सपिरियन्स आहे आणि तुम्ही म्हणताय कॉन्फिडन्स असाल, नॉलेज तुम्ही गेन केलेलं असेल तर करू शकता. अगेन PE बाय केलात तोही बघा 13,760 रुपयामध्ये मिळतो. ह्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं मी ऑलरेडी दाखवलेलं आहे निफ्टी 50च्या ऑप्शनमध्ये. त्यामुळे असं असतं बेसिकली ऑप्शन्स आणि फ्युचरचं हे जे काय आपण ट्रेडिंग करतो ते इथे तुम्हाला हा चार्ट प्लस तुमचा स्पॉटचा चार्ट तो इथे बघा किंवा तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूवर तुमच्या बघितला तरी पण चालू शकतो. ओके, सो प्राईज ॲक्शन आणि सपोर्ट अँड रेजिस्टन्स फॉलो करून पण तुम्ही हे करू शकतात. दोन्हीकडे चार्ट सेम चालणार. जेव्हा इथे वर जाते मार्केट तेव्हा तिथे C वर जाणार. फक्त सेलिंगच्या बाबतीत तुम्हाला जरा उलटा बघायला पाहिजे. ओके, त्यामुळे ते जरासं बघून घ्या, चेक करून घ्या व्यवस्थित. काय समजलं नाही तर व्हिडिओ परत बघा आणि आय होप की तुम्हाला ह्या कॉन्सेप्ट्स कळतील. अजून 2 लेक्चर्स आहेत ऑप्शन्सवर, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. कन्फ्युजन झालेलं जरी असलं तरी मी तुम्हाला अजून ते एक्सप्लेन पुढच्या 2 लेक्चर्समध्ये करणार आहे. ओके, सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.